समोर ठेवण्यात आली. एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत या मुद्द्या संदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली. आपण महत्वाचं म्हणजे खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए मध्ये जाणार आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्या चर्चा खूप सुरू त्या काँग्रेस देखील म्हटलंय की वारंवार ते पंतप्रधानांनी अमित शहाची भेट घेतात काय गोड बंगाल आहे. मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली. या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहे. या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला. त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे तुमचा पक्ष फुटला गेला त्यानंतर तुम्ही असं सांगितलं जातं कितपत सत्य म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय हे नेमकं कोणाकडून असं पवार साहेब पण बोलत असतात तसंच नाही असं कोणाकडून हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाहीये या बिल संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाहीये. महत्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झालंय ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं काल झालंय ना आंदोलन. आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे. पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची मग कोणाकडे मांडायची. तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं. यामध्ये माननीय पंतप्रधानांनी हे सगळे मुद्दे समजून घेतले. रेल्वेच्या बाबतीत तर पुणे नाशिक रेल्वेचा नेमका मुद्दा काय आहे जीएमआरटीचे नेमके ऑब्जेक्शन्स काय आहेत आणि अनेक ठिकाणी प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन केलं जातं परंतु हे आंदोलन प्रकल्प व्हावा यासाठी केलं गेलेलं आहे. याविषयी पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं की याची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन याच्यावर काय आपल्याला तोडगा काढता येईल या संदर्भात नक्की आपण पावलं उचलू हे त्यांनी आश्वस्त केलं. पीएम गतिशक्ती टर्मिनलच्या बाबतीतही तीच गोष्ट होती. एकूण हेल्थच्या बाबतीमध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प आल्यानंतर निलेश लंकेंनी सुद्धा हेल्थच्या बाबतीतले अनेक मुद्दे जे उपस्थित केले त्या संदर्भात सुद्धा एकूण पब्लिक हेल्थ स्ट्रेंथनिंग आणि कॅन्सरचा जो प्रिव्हेलन्स वाढतो या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं पीएम केअरचा फंड कसा वाढू शकतो या संदर्भात या सगळ्या ज्या चर्चा होत्या मला वाटतं या जास्तीत जास्त या पॉलिटिकल पेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक पॉलिसी मेकिंग संदर्भामध्ये लॉ अँड ऑर्डर असेल तर अमित शहा आहे किंवा दुष्काळ असेल त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे मंत्री आहेत तर तुम्ही मंत्री पंतप्रधानांकडे यामध्ये रेल्वे मंत्री महोदयांना अनेकदा या संदर्भामध्ये भेटून सुद्धा झालेले या संदर्भात पार्लमेंटच्या फ्लोअरवर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत आणि यानंतर आता यू हॅव टू गो टू द हायर ऑथॉरिटी ही परिस्थिती रेल्वेच्या बाबतीतली जे सगळ्या समस्या आहेत या संदर्भामध्ये आहे कारण याच्यातून तोडगा निघत नाहीये. माझा आक्षेप कुणावर आणि माझं म्हणणं आहे की याच्यातून जर तोडगा निघत नसेल तर आपल्याला ही गोष्ट योग्य ठिकाणी ही मांडावी लागेल. आता पीएम गतिशक्ती टर्मिनल जी गोष्ट आहे आज तुम्ही माझ्या मतदारसंघातील चाकण एमआयडीसीची जर परिस्थिती बघितली तर 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल असणारी एमआयडीसी आज अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य. मग याच्यामध्ये ही जर गोष्ट मांडायची आहे म्हणजे अनेक ठिकाणी मांडून जर त्याला दाद मिळत नसेल त्यामुळे ती सर्वोच्च ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. इतकं सोपं नक्कीच यापुढे आता त्यांच्याकडून काय पावलं उचलली जातात हे पाहू. महाराष्ट्र सरकारला त्यांच्याकडून काय सूचना जात आहेत कारण यामध्ये
काही पार्टी महाराष्ट्र सरकार सुद्धा, काही गोष्टी या पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात होते. त्यांच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत की काय, पण ही गोष्ट घडली पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रहीच आहोत. हो, आदरणीय पवार साहेब, म्हणजे एकूण आम्ही जेव्हा हेल्थ आणि या सगळ्या गोष्टींविषयी जी चर्चा करत होतो, की कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर पीएम केअर मधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट अ नंबर अशा पद्धतीनं पवार साहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. खरं, निलेश लंकेंनी ही आवर्जून मागणी केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळं कॅन्सर हॉस्पिटल असावं. त्या अनुषंगानं त्याच्यावर पर्याय काय होऊ शकतो, तर यामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सचा CSR पूल जर झाला तर एक वेगळ्या माध्यमातून हे कॅन्सर हॉस्पिटलचं येऊ शकतं. त्यावर सुप्रियाताईंनी टाटा मेमोरियलचं जे अधिकार आहेत ते माननीय पंतप्रधानांकडे आहेत आणि तिथला जो एज डिफरन्स जो आहे, रिटायरमेंट एजचा जो एक फरक आहे, या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधलं. तर टाटा एमआयडीसी संदर्भातला एक 20 कंपन्या स्थलांतरित होणार आणि 1,000 कोटींचा फटका बसणार आहे. जवळपास 4,000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही याचा परिणाम होईल. तर याबद्दल तुम्ही काय? आज तुम्ही चाकण MIDCची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दारुण परिस्थिती आहे. 1,50,000 कोटीपेक्षा जास्त महसूल आणणारा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे, तिथे अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 2-2 किलोमीटर जाण्यासाठी अक्षरशः 2 किलोमीटरला जर 2 तास लागत असतील, शाळकरी मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं. ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत कोळंबतात. यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची. गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? या सगळ्या या महत्वाच्या गोष्टी चाकणच्या MIDCच्या बाबतीत आहेत, इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत आहेत. आणि आज पंतप्रधानांना भेटल्यानंतर PM गतिशक्ती टर्मिनलची जी मागणी केलेली आहे की जो चाकणचा विमानतळ हा गेला, म्हणजे चाकणचा विमानतळ जो पुरंदरकडे स्थलांतरित झाला, त्यानंतर मग चाकण, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर पासून छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव, चाकण, तळेगाव ते पोर्ट हे जोडणारा एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जी सरकारची भूमिका आहे आणि त्या फ्रेट कॉरिडॉरच्या अनुषंगानं या परिसरामध्ये, चाकण परिसरामध्ये डेडिकेटेड PM गतिशक्ती टर्मिनल ही मागणी सुद्धा केली. पण या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा हा विषय सोडवल्याशिवाय, जे आपण म्हणालात की या कंपन्या स्थलांतरित होतात, या वाहतुकीची कोणती होते, या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीच्या याच्यावर तोडगा निघणार. तर या खूप आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या म्हणजे यातल्या बऱ्याचशा फोक्सवॅगन असेल, त्यानंतर मग हुंडाई असेल, त्यानंतर मर्सिडीज बेंझ असेल, या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एमएनसी आहेत, मोठ्या कंपन्या आहेत. एका बाजूला सरकार अनेक विदेशात जाऊन MOU करतं वेगवेगळ्या स्वरूपाचे आणि दुसऱ्या बाजूला चाकण MIDCची ही परिस्थिती. नाही, मी हेच म्हणतो की यात ही परिस्थिती अतिशय लाजिरवाणी परिस्थिती आहे की या मोठमोठ्या कंपन्यांना रेड कार्पेट घालून आपण आणतो खरं, पण त्यांना बेसिक अम्युनिटीज देऊ शकतो का? आजही जो CMP आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे, जे पार्लमेंट संपल्यानंतरच मी PMRDAच्या आयुक्तांना यासाठीची भेटीची वेळ मागितलेली की हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन एकदा सादर तर करा, एकदा समोर दाखवा तरी की तुम्ही याच्यावर तोडगा कसा काढणार.